तर रोज सकाळी ना वॉशिंग मशीन लावण्यासाठी मला ही कसरत करावीच लागते. किचनच्या खाली एक टॅप आहे, तिथून पाईप जोडून घ्यावा लागतो आणि तो इकडच्या गॅलरीमध्ये मी वॉशिंग मशीन ठेवले तिथे आणून त्याच्यामध्ये पाणी भरावं लागतं. तर त्या पाण्याचा फ्लोसुद्धा तुम्ही बघू शकता किती कमी आहे. तर हे रोज सकाळी ह्याच्यामध्ये खूप टाईम जातो माझा. कारण ह्या मशीनजवळ पण एक नळ आहे, पण ते डायरेक्ट वरच्या टाकीचं पाणी येतं आणि ते आम्हाला कमी पडतं. त्यामुळे किचनच्या खाली जो नळ आहे ना, तर ते पाणी डायरेक्ट तिकडून येतं. तर त्यामुळे ते आम्ही वापरतो. तर म्हटलं ते पाणी भरेपर्यंत चला आपण इकडे नाश्ता करून घेऊया. कारण तर इडलीचं बॅटर शिल्लक होतं, तर त्याच्यामध्ये ना मी हे सगळं चॉप करून टाकणार आहे आणि डायरेक्ट त्या बॅटरमध्ये मिक्स करूनच मी आज उत्तप्पा बनवणार आहे. तसं तर वेळ ज्या वेळेला जास्त असतो त्यावेळेला मी वरून टाकून वगैरे असं निवांत करत बसते. पण आज माझ्याकडे वेळ कमी होता कारण की जास्त कामं होती माझी, कपडे वगैरे वॉश करायचे होते जास्त त्यामुळे. तर मग मी तेच सगळं मिक्स केलं त्यातच आणि तरी पण खूप सुंदर लागतं. ह्याच्यामधली सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट माझी म्हणजे ह्याच्यावर वरतून जे आपण तिखट मी टाकते म्हणजे, तर ते मला वरून टाकलं ना तिखट की त्याची टेस्ट खूपच भारी लागते. म्हणून मला हे जास्त आवडतं. शॉर्टकट आणि खूप पटकन बनतं आणि वरून तिखट टाकल्यानंतर मस्तच लागतं ते. तर असा नाश्ता मी केला होता. सो भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. बाय.